ते भात दे, रिमोट दे. मला वाटलं बेटा तू मला देते ब्रेड बनवून. मग तिने अर्धा चाकून तिथे ठेवलंय, तो पण खा. बेटा असं नको करू, ते खायचं तर पूर्ण का. तसं मला ऑलरेडी एक दिलंय फ्रेंड्स कुकुनी हे बघा बनवून. तू काय करतेस तिथे? आज तुझ्याचा उपवास आहे कसला गरगे संकष्टी. आणि हे काय खाते मी शेंगदाणे भाजले त्यासाठी पूजाने काल रात्रीच ते साबुदाणे करून ठेवलं. आणि आता काय चाललंय आता काय सध्या ते तुझ्यासाठी कुरमुऱ्याचं काहीतरी बनवते बघ. काय चाललंय बघू. झालं असं खाऊन. नाही आता स्टार्ट केलं आताच हे. अच्छा. काय बनवलं तुम्ही. अरे ते नरम पडलेलं ना, हा हा त्याला जरा हे करते. ते बघूच्या स्नॅक्स साठीच घेतलं जातं. हा. ते तेच खात होती मस्त कारण आहे की ते ते. असं टाइमपास छान आहे का सोबत. मग ते बोलली जरा हे करून आहे ना, फोडणी घालून त्याला जरा कडक असं करते. ते संपलंय. फ्रीजवर तर ती टोकरी होती छोटी, ती बाब्यानी पलटी करून टाकली. ते खराब झालं, नको खाऊस. ते खराब झालंय. हा तिकडे उघड. त्याच्यात राईने फोडणी दिली आणि वरती तिखट मसाला थोडा टाकला. त्याच्या फोडणी देऊ. हा हा. आणि मग तिखट मसाला टाकलाय त्याचा. आता हे क्रिस्पी झालं मस्त. मी तिकडे घरी ते ममऱ्याचं असं डब्बा बनवून ठेवते. ममरा हे आहे ना पोहाचं. हा आपण इथे बनवूया नंतर आणू. हा खूप सारं. बघा त्या क्रिस्पी झालं असं. हा क्रिस्पी झाले पहिल्यापेक्षा. गरम आहे गरम आहे बुकू. असू दे ना, गरम आहे गरम आहे. हा मी घेऊन जातो. वरचं ममरा खाऊन बघ मस्त लागतं. गरम आहे बुकू, आधी बघ नंतर तोंडात. गरम आहे बुकू. गरम आहे का? खाली तर बिलकुल पाडू नको बेटा, वेस्ट नको करू अजिबात. ती खा हातानेच खा. हा ना दुखतात बस ना, हे करते. पूजा विस्कोस कसं आहे? सेट 2800. छान ना. ते मागे जरा. हाय. युगम दादा काय करतोय? काय बेटा हाय? हाय. जेवलं काय? हा होतच. बरं बुधवार असतो ना, मग मी बोलली आज. आणि इकडे मी दोनच्या दरम्यान जेवते किंवा उशिरा जेवते ना. बोलू दे ना आम्हाला. तू तर नेहमी बोलते ना. बुकू बोलू दे ना बुकू वाचून. आज माझ्याशी बोलायला फोन केलाय, तू तुझ्याशी बोलायला नाही केलंय. उद्या तिला बघ ती बोलू नाही देते. लवकर ती काठी दे माझ्याकडे. हा केदारनाथ 21 किलोमीटर, 11 तास लागतात. आम्ही 11 तास एवढे चालून आलो खाली. 3 ला स्टार्ट केलं, शांत बसा. 12 ला आम्ही उतरलो खाली. मग रात्रीच्या वेळी. हा आणि ते हा मॅम. ठीक आहे बेटा. ओके बेटा. आज माझं- आठवण आली आणि म्हटलं आपल्याला जायचंय बाहेर गेटवे ऑफ इंडियाला. अच्छा. हा वेळ मिळाला तर नक्की. अरे मम्मा गेट ऑफ इंडियाला खूप ऊन असतं. आपण दुसरीकडे कुठेतरी प्लॅन करू. आणि तिथे गाडी कुठे पार्क, 4 व्हीलर कुठे पार्क करणार गेट ऑफ इंडियाला. आहे ना. बोलून चालू फोन करा. फोन चालू आहे. ताईला पण मग जमलं तर घेऊन ये गेटवे ऑफ इंडियाला, आपण सगळे जाऊया. येस हं? ठीक आहे मम्मा. हा काय? ओके बेटा. हा बाय. कारण तिथे बोट म्हणजे शूटिंग करतात ना, बोट मध्ये फिरतात वगैरे सगळं काही पण काही. तिकडच्या बोट मध्ये आता बसायला भीती वाटायला लागली. त्या
एक तर मला पावता पण नाही येत, नको मग ते पाणी क्लिअर पण नाही की दिसेल बाबा माणूस जाताना एखादा थोडासा खाली. तुझ्या मावशीला टुचलेच होता. नको, नको, नको. हा मग अलिबागला जाताना. हे जे कट होताना तुम्हाला दिसतंय ते कोथिंबीरच्या दांड्या आहेत. दांडे देठ ते आणि मिरची अशी काहीतरी करून ती चटणी बनवते. त्याची मला नाही माहिती, पण ती काहीतरी करते. सो आपण ते बघूया. त्याचबरोबर आज माझा उपवास आहे आणि उपवासाची इथे खिचडी बनते आणि इथे ही चटणी बनवते. सो काय चटणीचा मिनिंग ऍक्च्युली तिथे नक्की कशासाठी खायची ती आपल्याला. असं वेस्ट मध्ये आपण दांडी फेकून देतो ना, मग त्याची चटणी बनवायची. ती खूप टेस्टी लागते, आवडते सगळ्यांना. आणि ही चटणी आपण सँडविच साठी पण युज करू शकतो. हा राईट, मी सँडविच साठी पुदिनाची चटणी बनवते मग ती आणि आपण देठांची चटणी बनवते. कोथिंबीरची देठ आणि मिरची आणि आता टाकते शेंगदाण्याचा कूट, लिंबू एकदम आणि थोडंसं अद्रक. मीठ ते माझा बटाटा शिजला आणि मला टाकायचे शाबू तांदूळ आणि शेंगदाण्याचा कूट. ऍक्च्युअली कोथिंबीर तर नाहीये. थोडीशी एकदम अशी एखाद दांडा घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. अरे वा, रतलामी शेव पण त्याला. अरे अरे खाली होतं ना पूर्वी. ठीक आहे चालेल. बस भैया घोडा गाडी. किती अजून एक टाकायला लागेल मला. म्हणजे हे सुकी चटणी सारखं होणार की ओली थोडी चटणी? ओली ओली ह्याला आपण सँडविच मध्ये वगैरे पण. अच्छा, म्हणजे असं पण टाइमपास खाऊ शकतो ना असं? हा हा. मिरची पण आहे त्यामध्ये? मिरच्या मिरची खूप पण. टाकल्या. तिखट जबरदस्त. 10-12 मिरच्या आहेत. जावयाची खाते नाही. आणि रेडी आहे चटणी. ते तिखट तरी मी किती घातल्या मी. ऍक्च्युली मस्त आहे ते. चटपटीत ह्याच्यासारखंच आहे. असं पण नाही की ठराविक ते ठेचा किंवा चटणी वाटते. ते नॉर्मल असं स्नॅक्स सोबत, वेफर सोबत, कशासोबत पण लावून खाऊ शकतो. हा चटणी असं पण हा ती ह्याच्या चटणी आहे. बरोबर. हा, हा हा, हा. मस्त लागणार. टेस्ट, पापड, शेव, टमाटर आणि रतलामी शेव. चटणी. मस्त मस्त स्नॅक्स वीक संपल्यानंतर फ्रेंड्स वी स्टार्टेड विथ साबुदाणा खिचडी. आणि ही साबुदाणा खिचडी खाल्ल्यानंतर मग स्वातीताईंनी एक गोष्ट सांगितली की ती आणायला जायची आहे. आणि ती अशी गोष्ट आहे की बस तुम्ही थंबनेल मध्ये बघितलीच असेल. आणि स्वातीताईंनी आल्यापासून ठरवलं ते. मला काल पण बोलत होते, परवा पण बोलत होते, बट काल आपण बँड्राला गेलेलो. त्याच्या अगोदर पण कसं तेव्हा ते स्वातीताई आणि हे सगळेच बाहेर गेलेले. बट आज येणार होती वस्तू नाचायचा कुठे मोशी असं जेवण नाचायचं. बनवते. हा पूजा जेवण बनवते. तू बोल, मी डीजे पण मागवतो. पूजा बिर्याणी. कळलं. अरे नाही, मी सांगतो तुला खाली पुढे ठेवायचं डिसाईड झालं. आता तूच बघ आणतोस ते. तर शिर्डीला मी चाललोय, युगम आहे आणि स्वातीताई आहे. स्वातीताई येते स्कूटीवरून, युगम आणि मी चाललोय कारनी. यायच्या वेळेस बघू आपण कसं वाईस वर्षा का कसं, बिकॉज स्कूटी कारमध्ये तर बसणं, सॉरी शिर्डी कारमध्ये बसणं मुश्किल आहे जरा. तर शिर्डी बसेल स्कूटीवरती आणि स्कूटीवरून मग बघू येताना कसं काय करायचं ते. बट आज शिर्डी येते घरी काय पण करून. असं माहिती असं एकदम स्ट्रेट. जास्त पंक्चर झालं. आता हे जे सुवेश की आहे ना, त्याच दुकानवाल्याकडे आपण जाऊ. बिकॉज बाकीचे सगळे कॉस्टली देत होते. हा ॲटलिस्ट ते 200 का 300 तरी कमी केलेलं आहे. आणि कितीची शिडी दिलेली त्यांनी माझ्या पण लक्षात नाही. 1700 ना काहीतरी, 1700-1500. तर आता कदाचित प्राईस वाढवला पण असेल, बिकॉज ॲल्युमिनियमचा प्राईस त्याच्यानंतरला थोडासा वाढला पण आहे. ते आपण फ्रेम बनवण्याच्या चक्करमध्ये विचारपूस केली तेव्हा समजलं. बघू. आणि तो देतोय का पहिला ते बघायचं, किंवा काय बोलून देतोय.
की वापस रिटर्न नाही लेगे. कामी येते शिडी येते, तिला पण समजेल. आणि मी काय बोल, मी एवढी गॅरंटी देतो माझ्यापेक्षा जास्त पूजाच वापरणार आहे ती छोट्या छोट्या कामांमध्ये पण. ठीक आहे, ते आहे तिथे दुकान. श्री रामदेव. त्यांना हा नाही, दळण मी नंतरला टाकेल कारण की ते दळणचं लांब आहे दुसरीकडे. तर ते मशीनवाले नको बोलते दळण, ते प्रॉपर चक्कीवाला थोडासा लांब आहे भावेच्या स्कूलच्या इकडे. शिडी पण आहे वाटतं की नाही आहे. अरे यार नाही आहे शिट, त्या साईजची शिडी नाही आहे. त्या साईजची शिडी नाही आहे, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी होती. 4 फीटची 4 फीटवाली होती. हो मला तर वाटतं हीच ठीक आहे कारण की घरात म्हणजे एकदम पण आपल्याला ठिकाण नाही. हो नाही नाही नाही, ती ह्याच्यापेक्षा एक स्टेप थोडा जास्त होता. ही 3.5 आहे, ती वाली 4ची होती. मग ठीक आहे, किती बोलतात ते 1350. बघू काय बार्गेन करतात का. हो हा, त्याच्यात बघूया किती स्टेप्स आहेत. 3. जरा फ्रेंड्स साईज आणि थोडंसं प्राइस बघायला पण दुसऱ्या पण या टाइमिंगला शॉपमध्ये आलो बघायला. प्राइस काय बिकॉज 1300 रुपये 350 बोलतात. 2, 4, 5. ये कितने फीट का रहेगा? ये कितने फीट का? ये 6 फीट है. नहीं ये ज्यादा ऊंचा होएगा, इससे छोटा. इससे ऐसा थोड़ा खड़ा ऐसा खुलेगा ना तो यहाँ तक ही खड़ा रह पाते आप. 5 स्टेप है ना, 3000. मेरे घर पे उतना ही है. आपको चाहिए तो मैं तो 2 मिनट दे दूंगा. एल्यूमिनियम का भाव उनका बड़ा. ते पण तेच बोलतात अल्युमिनियमचा भाव वाढलाय. अरे ही आहे ना एवढी मोठी. हीच होती मला वाटतं. 3 स्टेप्स है. 4 एक वरची टॉप वाली. इसमें आप 4 स्टेप का नहीं मंगा के दे सकते हो. आएगा थोड़ा टाइम. कितना टाइम मतलब? सीढ़ी के वाली, 10 ले लो. सीढ़ी के वाली, सीढ़ी कधी आवी वो तो जान. चला ती बसती बरोबर. कितना स्टेप आय थिंक ही 3 फीटची आहे. वरती अजून एवढा हातपूर बस प्रॉपर आहे. अजून जरा शॉप शोधणं चालू आहे. शॉप हा 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 नाही आहे तिथं पूर्ण सर्कल मध्ये कुठे ना कुठेतरी भेटेल. शिडीचे फ्रेंड्स शॉप्स तसे आहेच नाही भेटत आहे त्या साईजची शिडी. आणि आम्ही खूप सारे शॉप्स फिरलो पण ती सेम शिडी आता भेटणं मुश्किल झालंय. ही पण तीच आहे, 3 फीट वालीच आहे जेवढी तिथे होती. ही नाही होणार है ना, ही तेवढीच आहे 3 फीट. त्याचं पाठी बघ ना, बघूया आता काय. लास्ट टाइम पूजाने शिडी आणून दिली, या टायमिंगला शिडीलाच घरी यायचं नाहीये. शिडी भेटतच नाहीये. ही पण जास्त मोठी झाली. 1, 2, 3, 4, 5 स्टेप आणि टॉपचा एक. हे एकदम मोठं नको, हे जेफ हार्डीने उडे मारल्यासारखं एकदम मोठी होईल. ही आपल्याला 4 स्टेप वालीच पाहिजे. 1, 2, 3, 4 आणि याच्यावरती एक टॉपला हे येईल शेल्फ असा वाला. तशी बट आता हे 1900 बोलतात आहे. बघू थोडंसं बार्गेन करून बघू. ते त्यांच्या गोदाऊनमध्ये ठेवले त्यांनी. तिथंही जरा करेल बार्गेन, आपण पण बघू कमी करतात आहे का. उन्होंने वैसा, मैं आपको जो भी है उन्होंने बोला. शेवटी आपण वेट केला ह्यांच्याकडे पण 4 फूट 4 स्टेप बोली यांच्याकडे पण नाहीये. आणि ते बोलतात अल्युमिनियमचा रेट किती वाढला बोलले? 1.5 का 2 गुणा वाढलाय तेव्हापासून. त्याच्यामुळे नाहीये. आणि हाय ते त्यांचे पण प्राइस वाढले. मागवत नाहीये, भाव वाढले म्हणजे स्टॉक आहे तेच क्लिअर करतात. फायनल फ्रेंड्स रोडवरती पूर्ण हायवे बिअर फिरून आलो. एक दुकान भेटलं तिथं मोठी शिड्या दिसतात आहे. 1, 2, 3, 4 ही परफेक्ट आहे ना, ही परफेक्ट आहे. ये बघ ही मोठी होय. 4 स्टेप बोला. ये वाला हाइट का, ये वाला हाइट का ऐसे. वो वाला एक्चुअली खत्म हो गया हमारा. 4 स्टेप ये, 4 स्टेप 1, 2, 3, 4. स्वतः आपण एक असा स्टोअरमध्ये आलो जिथं आय थिंक प्रॉपर शिड्याच भेटतात आहे मोठ्या मोठ्या. ते पण हा हे खूप हलकं आहे त्याच्या वजनमध्ये. हां सेम तीच पेन जे आपण घरी घेऊन आलेलो फायनली दुकानात. प्राईस 17 जे मी 1550ला काहीतरी शिडी घेतलेली त्याची प्राईस झाली आता डायरेक्ट 2100 फायनल. 2200 पण नाही, म्हणजे 2200 बोलून 2100 पर्यंत फायनल करतात. 1900 मध्ये काय झालं. 1900 इथं एक फायनल झालेलं बट तो पण इगोमध्ये आहे की नाही मिलेगा किधर भी आपको. आणि ॲक्च्युअलमध्ये नाही भेटत आहे.
जाऊ दे, आपण आपला 100% दिला, बेस्ट ट्राय केला की घेऊ शिडी बघू. स्वातीताईंनी पण नाही त्या शॉपमध्ये जाऊन सगळ्या शॉप्समध्ये जाऊन इन्क्वायरी केली. स्कूटी पण आपण दुसरीकडे उभा केली, कारमध्ये फिरलो तिथे तर हसल हा ताई, आपण सगळीकडेच फिरलो नाही सगळं बेस्ट पेक्षा बेस्ट ट्राय दिला. बट जी पहिला 1500-1600 ला भेटत होती ती आता डायरेक्ट 2200-2500 रेट बोलतात. कुठे तर 3000 बोलतात, 3000 2900 वगैरे. ठीक आहे, आपण ट्राय तर केलं, असं कोणतं काम तर आता अडलं नाही शिडीमुळे की आता लगेच पाहिजे. तरी ठीक आहे, जाताना आता सगळेच बघून आलोय, हो आता घरीच जाऊया ना. जाऊ दे, आपण पण हार नको मानूया. बट एक सांगू, पूजाच्या मनासारखं पण होईल किंवा बिकॉज लास्ट टाइम मी शिडी आणलेली ना, पूजाचं म्हणणं होतं की अरे जरा छोटी तरी आणायची, ती तरी चालली असती, तू एवढी मोठी घेऊन आलास, कुठे ठेवायची काय करायची. म्हणून आता चला, माझं नाही पूजाचं नाही, स्वातीताई येत तर एकदम मिडल म्हणजे प्रॉपर होऊन जाते. नाहीतर आपण 4च करत होतो, 3 फीटवालीच आपण घेऊन टाकतोय. दिस इज डन. आणि ही बसते एवढ्या हाईटवर. सर हो गया, थँक्यू. फायनली आपण शिडी घेऊन चाललोय. स्वातीताई आल्या म्हणून, नाही तर मग पॉसिबल नसतं अजिबात ते. आणि ठीक आहे, कॉम्पॅक्ट पण आहे. हा, पाणीपुरी खाऊन जा आपण त्याला ह्याच्यामध्ये. काय गोल 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 फिरवलं बघा ना नियतीने, की जिथं पहिला मी स्वातीताई पण बोलले, जिथं तू पहिला 5-10 मिनिटात शिडी घेऊन आलेला, आता तेच 3 तास गेले शिडी शोधायला. आणि तरी 3 नाही भेटली, 3 फीटवाली भेटली, सॉरी ती 3-3.5 फीटवाली भेटली. आता तिथून शेवटी फिरता आपण जिथून घेतलेली पहिला तिथंच पूर्ण आपण स्टेशन सगळीकडे फिरून आलो, पण त्याच्याकडेच जाऊन परत घेतली. बिकॉज बाकीचे ते बाकीचे 3 फीटवाली पण एकदम महाग देत होते, 1600-1800. हा पण तेच बोलला. हा, शेवटी तो बोलला की कि वो पहले वाले ने आपको 1300 बोला, इसके लिए नहीं तो इसका ज्यादा ही प्राइस है. कारण की अल्युमिनियमचा प्राइस 1 किलो 1.5 किलो किती 150 रुपयांनी का काहीतरी हिशोबाने वाढलंय. आम्हाला डाऊट होता की हा त्याच्यामुळे हा ना करत नशीब दिली. तर त्या फ्रेंड्स, पहिलीवाली आपण जी शिडी नेलेली ती आपण स्कूटीवरती अशी आडवी ठेवून मुश्किल एकदम सांभाळत घेऊन गेलेलो. आता ही वाली इथं कारमध्ये तरी बसतील, नाही तरी स्कूटीवरती पण आरामात 3 फीटमध्ये बसून नेता येईल. म्हणजे कॉम्पॅक्ट साईज आहे आणि पोर्टेबल आहे, कुठे पण नेता येईल अशी एवढीशी साईज आहे त्याची. युगम खाणार आहे मंचुरियन व्हेज आणि मी आणि स्वातीताई पाणीपुरी. एकदा पूजाला फोन करून विचारतो पूजा काय खाणार आहे. मंचुरियन भेल वगैरे खाणार आहे, भजी वगैरे. माहिती आहे ना माझा उपवास तर. अच्छा, तू ते पण नाही, जो उपवास झाला नाही संध्याकाळपर्यंत. अरे देवाला नैवेद्य, मी तुला काय बोलली, मी जेवण सगळं बनवलं, खीर बनवली आहे. हा ठीक आहे, बस समजलं. मी फोन ठेवतो. हा, बाय. आले, ती नाही खाणार आहे, आपणच खाऊन जाऊया. फायनली रेडी. चल गरम नाही आहे ना रगडा. प्रफुल नाईस टू मीट यू प्रफुल. येस. मी अशी काय बसवली आतमध्ये, बसली नाही तर पाठी काचेला हात करून देऊ. तुझ्या छोटीवाली आहे, छोटी. छोटीवाली छोटी 3 फीटची. हा, जेवण आलं पूजाची नजर लागली, पूजाची. आम्हाला एवढं हुंडगायला लागलं. शिडीच नाहीये, सगळे अल्युमिनियम महाग झालंय म्हणून त्यांनी पहिल्यापेक्षा रेट्स पण. चक्की एक होती पण आम्ही पुढे दिवाळीला 3 फीटचीच आहे, छोटी आहे शिडी. जास्त पहिल्यासारखी मोठीवाली नाही आणली. मला वाटलं कपडे काढलेत परत, कपडे पॅक बिक करून. आता तर मी अंदाजला चालते, शिडी घेऊनच जाईल. मला लॉजिक समजलंच नव्हतं. शिडी आणली म्हणून बाई घर सोडून मला फोन करला, मी बाबा मी शिडी देऊन येतो, ये रिटर्न. मला फोन करायच ना, व्हिडिओ मध्ये पण घे ती गोष्ट. फोन करून सांगतोय, मी त्या माणसाला सांगतोय वरचं ते पॅक करायचंय, त्यासाठी मला 1500 रुपये पाठव. हे वाक्य होतं, शिडीचा कुठे उल्लेख नव्हता.
सांगताना सांगतो कारण की मला माहित होतं तू नसती बोलली, पण मला माहित खोटं होतं की कशाला गरज आहे. बोलतो ना, माझी त्याच्यात तुझ्यावर हटते हर्ष. आता पण तू गप्पा बसा, आता माझं हा डोकं ठीक आहे नको ठीक आहे फिरवू. ठीक आहे ठीक आहे. तिथं ऑलरेडी राग आला तिला शिडी आणली म्हणून, पण तरी ठीक आहे. थोड्या वेळासाठी गपचूप बस. काय करू किती 3 किलो 5 किलो हम्म. आणि एकदम आणि? पद्धतशीर बारीक करायला सांगते. देखा जरा अच्छा. रव्यासारखं देतोय नुसतं पीठ. आणि कोणते घेशील? गुजरात. आणि इन्स्ट्रक्शन व्यवस्थित ऐकावे लागतील आणि ऐकावं लागेल, कारण की तुम्हाला पण माहिती आहे थोडीफार पण चूक झाली की त्या गोष्टीचे अरे तू पण मला ओरडा काढशीला? ते आली ती भडकली थोडीशी. घरी येऊन बघतोय तर काय पीठ घेऊन आलं आणि बघा इथं. बेटा उतर, हे त्याच्यासाठी नाहीये, प्लीज गेट डाऊन. शॉक नको देऊ, मला चेक करू, मला चेक करू. टीव्हीचा आवाज कमी कर, टीव्हीचा आवाज कमी कर. 1 2 3 and 4 प्रॉपर हात पोचतोय. अजून जर मी या सीडीवरती उभा राहिलो या 4th वाल्या तर मग अजूनच प्रॉपर, पण नको. तर अशी भीती वाटते, एवढं कॉन्फिडेंट नाही मी त्याला घेऊन. उगाच वजनामुळे काय आहे, तो बोलला 100 किलोचं वजन झेलू शकतो. बुगवाट. एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम बोलतो. पाय पण बरोबर बसला आणि मी थोडस घाबरतोय बट आणि आमची लाईन चालू आहे. त्यात जरी झालं ना तू चुटकून झटकन स्पार्क होतो. लास्ट टाइम झालं असं जे काहीतरी काम नाही केलं बघा. तर दॅट्स इट. कसं हे कशासाठी तुझी बारी, मला पहिला तो उतरायला हे करू दे. तो उतरू कसा. अरे अरे शाबाश. पण डोंट डू दिस बेटा, जर कोणी घरी नसेल तर. ओके. हाय का बोल. शिडी आणली. येस. अरे हा रे, तू माझ्यापेक्षा मोठी झाली रे बेटा. वाव. उतर आता खाली. आणि बघा याच्या तोंडावरती बघा काय काय तोंडावरती काय खाल्ले येणे. चिप्स. शाबाश. थँक्स टू स्वातीताई, थँक्स टू योगम, थँक्स टू पूजा, थँक्स टू यू एव्हरीबडी. तुम्ही इतकं प्रोत्साहन केलं. शिडियान स्वातीताईंनी पण एकदम असं लाट आल्यासारखं शिडीच घेऊन आलो आपण. शेवटी हार मानलेली आहे की जाऊ दे, काय काम नाहीये आता सध्या. लगेच पंखा ठीक करते. लवकर खूप गरम होतोय. होई का आज, होई का. वा अरे केवढी हवा येते. बापरे. चल एकदा बरोबर आहे ना. काय असेल ती जास्ती मोठी झाली असती ती वाली पण जे आपण शोधत होतो. बेटा तू नवीन टेन्शन देऊ नको, मग मम्मा बोलेल की बघितलं ह्याच्यासाठीच नको बोलत असते मी काय काय आणू. मी तर खेळच करून ठेवला. चल उतर. पूजा इकडे आहे. लवकर उतर खाली. उतर लवकर. हा घे. पूजाला नैवेद्य सोडायचं म्हणून पूजा चपात्या पटपट बनवून घेते. बाकीचं तिने बनवून घेतलंय बघा. नैवेद्य सोडायचा, उपवास सोडायचा. युगम किचनला फोटोज कधी काढलेले ते परवा कुठेतरी आपण बाहेर होतो तेव्हा ना. जीवदानी मातेला गेलेलो तेव्हा तो फोटो द्यायचे युगमचे. ते आज देईल मी काय पण करून पक्का. सोन्याचा नाही तो. रात्रीचा प्लॅन फ्रेंड्स थोडस आपण आता कार्ड खेळता सोनाली ऑनलाईन आत्ताच आम्ही घेऊन आलो खालतून ऑर्डर. आणि गायब होता कामा मी आता घरा भरून आणि तुला एकाला तरी हात लावशील. इतकं स्मूथ आहे की हे
स्लीप झाले बोलले हे दे रे तिला. मारायचं माहिती आहे सरळ डोक्याचं ना. तिथून दिसतं म्हणून मी असे खाली पकडले होते. माझ्यावर काय संपवले तुझ्या चौकटमुळे माझ्याकडे पत्ते वाढले.